तर नमस्कार मंडळी, जय गणेश सर्वांना. बाप्पाची गाथा प्रेझेंट्स दी मोर्या टॉक्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपली दी मोर्या टॉक्सचा एपिसोड 14 आहे. आणि आज आपल्यासोबत अंधेरीचा मोर्या या मंडळाचे अध्यक्ष आहेत. आणि आज आपल्या दी मोर्या टॉक्सचा एपिसोड 14 खूप सुंदर संवाद असणार आहे. आज आपल्याला अंधेरीचा मोर्या या मंडळाची जर्नी ऐकायला भेटणार आहे. सो वेळ न घालवता आपण आजचा एपिसोड सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. सो नमस्कार दादा, तुमचं दोघांचं स्वागत आहे दी मोर्या टॉक्स मध्ये. आणि सर्वात प्रथम तर मी तुमचे आभारी मानतो की तुम्ही तुमचा वेळ दिलात आम्हाला. आपण मंडळाची जर्नी तर ऐकणारच आहोत, पण सर्वात प्रथम माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की गणपती तुमच्या मंडळासाठी काय आहे? गणपती म्हणजे आमच्या मंडळासाठी सर्वच आहे सगळं. तर अहोरात्र कष्ट करणारे जे आमचे कार्यकर्ते आहेत तेच गणपतीचं नावासाठी एकत्र येतात आणि दिवस रात्र मेहनत करून गणपतीची सेवा करतात. हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण की काही ना काही निमित्ताने आम्ही एकत्र येतो, ते फक्त गणपतीच्या निमित्ताने. त्यासाठी गणपती हे आमच्यासाठी खूप आराध्य दैवत आहे. तर मंडळाची जर्नी सुरू करूया आपण. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की अंधेरीचा मोरया या मंडळाची सुरुवात कशी झाली आणि हा नाव कसं पडलं? 1986 साली काही समाजसेवक आणि आपले काही कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते, ते काही सामाजिक कार्यासाठी एकत्र आलेले. ते एकत्र येऊन त्यांनी असंच विचार केला की काही आपण मंडळाची स्थापना करूया सुरुवातीला. तर तशा करून छोट्या आपण ह्याच्यातून स्टार्ट केलेलं, आपण जे कामासाठी स्टार्ट केलेलं, त्याच गणपतीचं मंडळ आज खूप मोठ्या थरावरती पोहोचलंय. तर आता ते सामाजिक कार्य असं राहिलं नाही, म्हणजे ते सामाजिक कार्य तर आम्ही करतोच आहे, पण त्या निमित्ताने आम्ही गणेशोत्सवाची सुरुवात त्या निमित्ताने आमची झाली. तर दादा, अंधेरीचा मोरया या मंडळाचं नाव कसं पडलं, म्हणजे हा नाव कसं पडलं? आता अंधेरीचा मोरया, मोरया म्हणजे आपण जसं म्हणतो गणपती बाप्पा मोरया म्हटलं की सगळ्यांच्या तोंडातून एवढी गर्दी असते, सगळ्या तोंडातून आपसूक मोरया येतं. तर मोरया हा एक आमचा कुटुंब आहे, मोरया हा आमचा परिवार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही असं ठरवलं की आपण जसं एकत्र आपण बोलतो तसं आपण एकत्र येतोच आहे, तर आपण अंधेरीचा मोरया हेच नाव डिसाईड करूया. आणि दादा, माझा दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे मंडळ चालवणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. बरोबर. अँड असं नाही की कुठल्याही मंडळामध्ये आजपर्यंत कुठले प्रॉब्लेम्स नसतात. बरोबर. तर तुमच्या मंडळामध्ये असे कुठले प्रॉब्लेम झाले असतील जिकडे मोरयानेच तुम्हाला सावरलं असेल? हो, नक्कीच. असे खूप सारे प्रसंग आहेत की ज्यामध्ये कधी आम्ही जसे वर्गणीला जातो वगैरे, तर तशी पुरेपूर वर्गणी येत नाही. तर काही ना काही रूपामध्ये एक असा कुठला तरी मोठा स्पॉन्सर येतो की जेणेकरून आमचा तो तिकडचा भाग निघून जातो. आणि आमचे कार्यकर्ते पण सांभाळून घेतात. हा, आणि कसं मंडळाला एक कार्यकर्ता सांभाळू शकतो. बरोबर. कार्यकर्ता मंडळ ते दोघांनी एकत्र राहिले की मग ते सुरळीत होऊन जातं. तर दादा, माझा तिसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुमच्या मंडळाची सुरुवात करण्याचा उद्देश काय होता तुमच्या मंडळाचा? उद्देश आमचं असं होतं की मंडळ हे फक्त आमचं गणेशोत्सवासाठी मंडळ राहिलेलं नाही, तर ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण वर्षभर आम्ही सामाजिक कार्यक्रमासाठी आमचं मंडळ खूप प्रसिद्ध आहे. तर फक्त गणेशोत्सवादरम्यानच नाही, तर आमचं पूर्ण वर्षभरात सामाजिक कार्यक्रम सुरूच असतात. तसं हे मंडळ आपण बसलं ते मंडळाचं वाचनालय, असं वाचनालय आम्हाला उपलब्ध करून दिलं, तर वाचनालय कुठेच आहेच नाही अजूनपर्यंत तरी. आणि इकडे आम्ही दर रविवारी जे गरजू लोक आहेत त्यांना आम्ही 200 ते 300 लोकांना आम्ही दर रविवारी फ्री नाश्ता असतो त्यांना सकाळी 10 वाजता. 200 200 ते 250 प्लेट वगैरे असतात नाश्ता. परत बाहेर सुद्धा बोर्ड लावलेला आहे, सत्यसाई सेवा, आणि मंडळाने टायअप केला आहे. तर आठवड्यातून 15 दिवसांनी शुक्रवारी आपल्याकडे मेडिकल चेकअप कॅम्प असतो. हा कॅम्प कोविडच्या आधीपासून सुरू आहे, म्हणजे जवळपास 7-8 वर्ष झाली, आणि त्याला नागरिकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे. जवळपास 80 ते 90 नागरिक इकडे येऊन मोफत औषधं वगैरे घेतात. आता पिरामल ग्रुप म्हणून आहे, त्यांनी पण आपल्यासोबत टायअप केलंय. ते प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला येऊन मधुमेह तपासणी आणि रक्तदाब तपासणी यांचं शिबिर ते घेतात, आणि त्यांना ही मोफत औषधं वगैरे प्रोव्हाइड करून देतात. तर म्हणजे फक्त गणपतीच नाही, तर म्हणजे आम्ही सामाजिक कार्यक्रमासाठी खूप म्हणजे वर्षानुवर्ष आमचे कार्यक्रम चालूच असतात सामाजिक. गणपतीमध्ये पण आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स वगैरे करतो. आणि आता नवीन चालू आहे की इथे एक आहे संस्था, ते आंधळ्यांना मदत करतात, म्हणजे ऑनली फॉर. तर आमच्या मंडळातर्फे आता आम्ही त्यांच्याबरोबर पण थोडं टायअप करणार आहे. आमच्याकडनं त्यांना जी मदत होऊ शकते ती पण आम्ही आता चालू करतो. आणि असे आपल्या मंडळामध्ये पण 2-3 कार्यकर्ते असे आहेत ज्यांचे आई वडील नव्हते, तर त्यांना पूर्ण मंडळाने सपोर्ट करून ते आज खूप वरच्या लेवलला पोहोचलेले आहेत, आणि ते अजूनपर्यंत मंडळाला विसरले नाहीत. ही खूप मोठी मोठी महत्वाची गोष्ट आहे. तर म्हणजे
कार्यकर्त्यांसाठी सुद्धा मंडळाने खूप काही केलेलं आहे. असं नाही की बाबा तर आपण कार्य दुसऱ्यांसाठीच करतो असं नाही, तर त्यांनी कार्यकर्त्यांसाठी देखील खूप काही भूमिका घेतलेली आहे. तर दादा जसं एक प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या गणपतीची म्हणजे तुमच्या मंडळाच्या गणपती बाप्पाची तुम्ही एक खासियत काय सांगाल? म्हणजे खासियत म्हणजे सुरुवात आमची जेव्हा झालेली तर आमचा गणपती हा चलचित्रासाठी प्रसिद्ध होता. म्हणजे इथे भरपूर मोठी लाईन लागायची आणि इथला हा गणपती कोल्हापूरचा चलचित्रासाठी फेमस. खूप वर्षांनी नंतर मग आता कसं की लोकांना तेवढा वेळ बसायचा नसतं आणि कधी 15-15 मिनिटाचं चलचित्र आहे. आता लोकांकडे तेवढा वेळ नसतो, त्यांना आधी की लगेच हे जर गायचं म्हणून आम्ही तो कॉन्सेप्ट चेंज केला. आता आम्ही स्टील डेकोरेशन म्हणजे आताच्या युगात कसं प्रत्येकाला टाइम 10-15 मिनिटं एका ठिकाणी बसून राहण्यासारखी नसतं. फक्त कोणाला गणपती बघितला आणि निघालं. पण आमच्याकडे सामाजिक चलचित्रावरती पण देखावे झालेले आहेत. काही आपले जे जुने ऐतिहासिक वगैरे आहेत, म्हणजे आपलं जसं की महाभारत वगैरे या गोष्टींवरती सुद्धा, रामायणवरती सुद्धा आपलं चलचित्र झालेलं आहे. त्यातून सुद्धा आम्हाला काही पारितोषिक वगैरे मिळालेले आहे. आणि दादा जसं आजकाल आपण बघतो की कोल डोंगरी हा आजकाल खूप प्रसिद्ध होत चालला गणपती मंडळांकडे. म्हणजे ते आजकालचे जे कोल डोंगरीचे मंडळ आहेत त्यांचे एक युनिक मूर्ती असतात त्याबद्दल. बरोबर. तर तुम्ही कोल डोंगरी गणेश उत्सव बद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कोल डोंगरीचे जे गणेश मंडळ आहेत गणेश उत्सव त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता? म्हणजे आता विभागात बघायला गेलं तर बरेचसे असे लहान सहान मंडळ आता तयार झालेले आहेत. पण आमचं मंडळ हे आता 41व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर त्यामुळे आमच्या मंडळात दरवर्षीच युनिक मूर्ती असते. विभागात जवळ तुम्ही बघाल कोल्हापूर विभागात तर जवळपास अशी लहान सहान मंडळ खूप निर्माण झाली आहेत. आणि आता आमचं मंडळ हे जवळपास 41 वर्ष झालं. तर आमचं मंडळ 41व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर दरवर्षी काही ना काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न आमचं मंडळ करत असतं आणि दरवर्षी आमची मूर्तीच युनिक असते. ह्यावेळी त्याहीपेक्षा काहीतरी युनिक करण्याचा आणि भव्य बघण्यासाठी भेटणार आहे प्रेक्षकांना. ते खूप महत्वाचं असणार आहे. आणि दादा जसं तुमच्या मंडळाचे फास्ट मूर्तिकार पण झाले असतील. हो. सो त्या फास्ट मूर्तिकारांचं आणि मंडळाचं बॉन्ड कसं होतं? बॉन्डिंग म्हणजे सर्वांशी आमचं घरच्यासारखंच नातं आहे समजा. कारण त्याचा जो पण मूर्तिकार अजूनपर्यंत आम्हाला भेटलाय, भले आम्ही लालबागला गेलो, भले आम्ही ते जोगेश्वरीला गेलो, आता आमचा अंधेरीचाच मूर्तिकार. त्यांचं बॉन्डिंग आमचं एवढं चांगलं आहे की ते आपली मूर्ती समजूनच ते बनवतात. त्याच्यामुळे ती मूर्ती पण चांगली घडवून येते. दादा असं म्हणजे मला विचारायचं आहे की सुरुवातीच्या काळात मंडळाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं की मंडळ त्यातनं बाहेर आलं? सुरुवातीच्या काळात कसं मंडळ नवीन बनवणं म्हणजे खूप, आपण जसं म्हणतो की नवीन बिझनेस सुरू करायचा तसं मंडळ सुरू करण्यासारखं असतं. तेव्हा कार्यकर्त्यांना एकत्र करा, त्यांना त्याच्यात विश्वास द्या की बाबा की आपण कुठेतरी पोहोचणार आहोत. किंवा का कुठलाही कार्यकर्ता स्वतःला काही फायदा नसेल तर तिकडे काम करणारा. पण जेव्हा मंडळ बनलं त्याच्यानंतर जेव्हा नाव होत गेलं तेव्हा कुठला कार्यकर्ता म्हणजे असे जे आहेत, म्हणजे मी नाही येणार तर तो येतोय, तो नाही येणार तर दुसरा काहीतरी येतोय, असे करून आमचं मंडळ बनलेलं आहे. पण सुरुवातीच्या काळात कसं की काही पैसे जमा करण्यासाठी प्रॉब्लेम, स्पॉन्सर मिळवण्यासाठी प्रॉब्लेम किंवा अशा ठिकाणी गेला की आमची ओळखच नाहीये, तर त्या ठिकाणांना आम्हाला काही भेटणं म्हणजे खूप कठीण होतं त्या टायमाला. त्या सुरुवातीच्या गोष्टीचं काळात आणि आता पण बहुतेक मंडळांना ते प्रॉब्लेम होतात आहे. कारण कार्यकर्ता जो आहे ना आता विभागला जातो कुठेतरी मंडळाचे मोठी माणसं असतात ते त्याच्यावरती लक्ष नाही देत किंवा त्यांच्यात काहीतरी मतभेद होतात. त्याच्यामध्ये आता भरपूर अशा गोष्टी पण घडल्या की एकाच मंडळामध्ये 2-2 मंडळ झाले आहेत. हम्म. तर त्याच्या भरपूर गोष्टी होतात आणि आजकालची कशी नवीन पिढी आहे तर त्यांना कसं स्वतःचं मंडळ सोडून दुसऱ्या मंडळांमध्ये पण जास्त इंटरेस्ट आहे. आता कुठे आपण कोणाचं नाव आपल्याला कोणाचं नाही, पण तिथे बाहेरच्या साईडला जातात, अरे तो गणपती निघतोय, मग ते कार्यकर्ते आपलं मंडळ सोडून तिकडे जातात. ते कार्यकर्ते कधी आपल्या इथे येणार नाही, तर आपण बरोबर. इनडायरेक्टली त्यांचा मंडळ मोठा करतोय तिकडे. आपल्या कार्यकर्त्याला पण त्या गोष्टी कळल्या पाहिजे जेणेकरून आपण आपल्या मंडळाकडे तेवढा वेळ द्यावा. पण भरपूर आता अशा इन्सिडेंट आमच्या इथे झाले आहेत की एकाच मंडळामध्ये 2 मंडळ झाले. त्याच्यामुळे कसं ते लोकांना पण बघायला बरं नाही वाटत. म्हणजे हे मंडळ वाढल्यामुळे देणगीदारांचे पण प्रॉब्लेम होतात. ते किती जणांना देणगी देणार, प्रॉब्लेम त्यांचा पण होतो त्याच्यामध्ये. म्हणजे भरपूर आता आजच्या तारखेला पण भरपूर issues आहेत तसे बघायला गेलं तर. आणि दादा म्हणजे तुमच्या मंडळाचा असा कुठला टर्निंग पॉईंट होता जिकडे मंडळाला एक आपण बोलू शकतो फेम भेटलं किंवा मंडळाचं नाव झालं? बरोबर, तुम्ही जसं म्हटलं तसं 1990 सालची काहीतरी गोष्ट आहे. आम्ही द्वारकामाईचं चलचित्र केलेलं.
तेव्हा ते जे साईबाबा पाण्यावरती दिवे पेटवतात हम्म. ते खूप म्हणजे तो टर्निंग पॉईंट ठरलेला आमच्या मंडळासाठी. तर म्हणजे असं गणेश भक्तांना असं वाटायचं की बाबा की खरेच पाण्यावरती दिवे पेटले जातात की काय. त्यासाठी आमची जी चलचित्र बघण्यासाठी जे येत होते बाहेरून बघण्यासाठी, तर ती लाईन सकाळी 10 वाजेपर्यंत आमचे चलचित्र दाखवण्यासाठी आमचे मंडळामध्ये माणसं राहायची. की एवढा प्रतिसाद होता तेव्हा. आणि दादा असं तुम्ही बोललात की द्वारकामाई तुम्ही बनवली होती. हां. सो ते बनवणं हे विचार कसा आला मंडळाला की आपण असं असं करूया या दिवसांमध्ये? आता काही जण असतात जे स्वतःच काही ना काहीतरी घेऊन येत असतात. तसं आमच्यात पण काहीतरी म्हणजे असे आहेत, की म्हणजे आमच्यात पण काही मुलं असे आहेत, जे एक डिझायनर आहे, कोणी इलेक्ट्रॉनिक करतो, कोणी सीए आहे. तर असे मंडळामध्ये काही ना काहीतरी डोक्यावाली माणसं सुद्धा आहेत. पण आमच्या मंडळात आहे ना, आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे ही, की आमच्या मंडळाची मुलंच सर्व ऑलमोस्ट गोष्टी करू शकतात. हं. जसं आता हे प्रिंटिंगचं वगैरे आहे, हा स्वतः करतो. डिझायनिंग डायमंड वगैरे वर्क आमची मुलं स्वतः करू स्वतः शकतात करतात. गणपतीला. धोतर आमची मुलं स्वतः करतात. एक टाइम असा होता की आम्ही डेकोरेशन पण त्या मंडळाचं आमच्या मुलांनीच केलं. पण तितकासा वेळ भेटत नाही म्हणून आम्हाला टाइम वर्गणी द्या मॅनेज आणि होत नाहीये, होत नाही. त्याच्यामुळे कसं आम्ही आता बाहेर घेतो ते सगळं. पण आम्ही तेवढे केपेबल आहे आमचं मंडळ की जर कारण मनावर घेतलं तर प्रत्येक गोष्ट आम्ही करू शकतो. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये काही ना काहीतरी गुण आहेत. हम्म. म्हणजे जो एक सीए आहे, कोणी डिझायनर आहे, कोणी इलेक्ट्रिशियन आहे, कोणी अजून काही करतं. तर अशा गोष्टींमुळे कार्यकर्त्यांमध्येच आमचं कोणाला बाहेरून बोलायची गरज लागत नाही. पण आजकाल झालाय जमाना असा की काही कार्यकर्त्यांना ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, शाळांमध्ये जातात. त्याच्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही. त्यामुळे आम्हाला ती टीम बाहेरून हायर करावी लागते डेकोरेशनसाठी. आणि दादा म्हणजे आजकालची लोक आहेत ते म्हणजे आजकालची लोकांची मेंटॅलिटी खूप वेगळी झाली आहे. सो म्हणजे आजकाल त्यांना असं वाटतं की गणेश मंडळ चालवणं हे खूप सोपं काम आहे. तर तुम्ही काय बोला की गणेश उत्सव म्हणजे गणेश मंडळ हे चालवणं काय कसं असतं आणि कसं मॅनेज होतं? गणेश उत्सव चालणं म्हणजे ती सोपी गोष्ट त्यांना वाटण्यासारखी तर काय कारण नाही. कारण ते रोज जेव्हा त्याच्यामध्ये उतरेल तेव्हा त्याला कळतं की काय काय त्रास होतो, की कसं कार्यकर्त्यांना मॅनेज करा. म्हणजे कार्यकर्त्यांचे आता कार्यकर्ते असतो प्रत्येकाचा ते यंग पोर आहे, सर्वांची मेंटॅलिटी वेगळी आहे. त्यांचे डिमांड्स असतात. तर त्यांना पण आपल्याला घेऊन चालायचं आहे. उद्या कसं कार्यकर्ता तो नाराज झाला तर तो अजून 4 जणांना नाराज करणार. त्यांना पण आम्हाला घेऊन चालायला लागतं. प्लस त्यांना त्यांचं मन पकडून बाकीच्या पण गोष्टी बाकीच्यांना पण वाईट वाटू नये काय ते सगळं घेऊन चालावं लागतं. तर त्याच्यामुळे ते डिफिकल्टीज आहेत. पण जो कसं कार्यकर्ता जर समजूत असेल, आजच्या ते आमचा कार्यकर्ता जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला हेल्पफुल आहे. कारण भलेही आमचा कार्यकर्ता आता ऑल ओव्हर म्हणजे इथेच इंडियामध्ये नाही, वर्ल्ड मध्ये पण आहे. म्हणजे आमचे एक कार्यकर्ते आहे जर्मनीला, तिथे त्यांचं एक मंडळ आहे. तिथून ते लोक आम्हाला वर्गणीच्या वर्गणी रूपात पाठवतात. पाठवतात. पुण्यामध्ये आहे. पुण्यामधून आम्हाला बॅनर्स वगैरे येतात. म्हणजे तिथे त्या ऍक्च्युली त्या देतो त्याचा काय तिथे संबंध पण आहे. म्हणजे आमचे कार्यकर्ते त्यांना कन्व्हिन्स करून तिथे पाठवतात. मंडळामध्ये कार्यकर्त्याचा खूप मोठा हात असतो. तर दादा माझा असा प्रश्न आहे की तुम्ही मंडळ म्हणजे गणेश उत्सव सोडून तुमचं मंडळ कुठलं सोशल ऍक्टिव्हिटीज पण करतं? सोशल ऍक्टिव्हिटीज तर आमचे ते ब्लड डोनेशन कॅम्प्स आहे. आमचा दर फ्रायडेला मेडिकल कॅम्प होतो. बाकी पण आम्ही ब्लाइंड लोकांसाठी ते हेल्प करतो. आणि भरपूर म्हणजे आता कुठे पूर लास्ट टाइम कोल्हापूरला वगैरे आलेला. तिथे आम्ही मदत पाठवलेली आमच्या मंडळाला. तर या टाइम जसं आसामला फ्लड आला त्याच्यावरती आमचं आता पुढच्या रविवारी ज्याची चर्चा आहे त्याच्यावरती मग आम्ही ठरवू की काय करायचंय. तर दर रविवारी आमच्याकडे नाश्ता वाटप असतो. जवळपास 200 ते 250 लोकांना आम्ही नाश्ता वाटतो. तर तसं आमच्याकडे म्हणजे फक्त गणपतीच नाही तर थ्रूआउट द इयर आमच्याकडे आणि सोशल आदिवासी पाड्यात पण आम्ही स्कूलमध्ये बुक्स वगैरे पण पाठवतो. जे त्यांना आणि दादा मला हे विचारायचं आहे की तुम्ही मंडळ आणि समाज हे दोन जे वेगळे वेगळे पार्ट्स आहेत तुम्ही त्यांना कसं पाहता? मंडळ आणि समाज यांच्यामध्ये आपण जेव्हा जोडतो त्याच्यामध्ये आपला मेन असतो तो कार्यकर्ता. तर समाजापर्यंत पोहोचणारा आपला मंडळाचा कार्यकर्ताच असतो. तर ह्यांच्याकडून कसं असतं समाजात काय चाललंय किंवा काय हवं आहे त्या लोकांना तर म्हणजे काही गरजू असतात. त्यांना काय देऊ शकतो? तर ते आपण मग काही कार्यकर्ते इकडे, काही तिकडचे, मग काही मिळून मग काही त्यावरती काही बोलणं होतं. त्यावरती मग आम्ही ठरवतो की काय.
आणि दादा माझा म्हणजे असा प्रश्न होता की म्हणजे आपण बघितलं पास्ट इयर्स मध्ये की पीओपी बॅन वरती खूप झालं होतं आणि झालं पण होतं पीओपी बॅन. हो. जिकडे गणपतीच्या मूर्त्या परत पाठवल्या होत्या मंडळात. हो. सो तुम्ही त्या पीओपी बॅन बद्दलची झालं होतं की मूर्त्या परत पाठवून दिल्या होत्या, तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलाल? ते तर खूप चुकीचं झालं होतं त्या मंडळांबरोबर, कारण की आता सुद्धा आपण पीओपी मध्येच आहोत. मग तेव्हा त्यांना विसर्जन करण्यासाठी का बंदी घातली होती? हा एक चुकीचा तेव्हा त्यांनी घेतलेला निर्णय होता. मग शेवटी तर विसर्जन तुम्हाला करायला त्याच मूर्तीचं विसर्जन केलं. पण आता जे आपण बघतोय, आता सुद्धा उंच उंच मूर्त्या त्या पीओपीच्याच घडतात. आणि पीओपी शिवाय दुसरा ऑप्शन म्हणजे कागदी मूर्त्या. पण त्या कागदी मूर्त्या प्रत्येक मंडळाला घेणं तेवढं affordable नाही. प्राइस अफोर्डेबल नाहीये. अवॉर्ड वगैरे हा, तर काही छोटी मंडळ असतात ते पीओपीच्याच बाजूने असतात. तर मग अशा दृष्टीने आपला जे आहेत त्यांना पण विचार करणं भाग पडला पाहिजे. पीओपीच्या मूर्त्या बनवणारा हा मूर्तिकार पासून त्याच्याकडे 500 ते 600 कामगार लोक, त्यांचं सर्वांचं पोट पण त्या याच्यावरती चालतं. तर इंडिरेक्टली ती जर बंद झाली मग त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न पण येतो. तिथे पण सर्व म्हणजे विचार करून जे काय डिसिजन घ्यायचं ते विचार करून घ्यायला हवं, की कोणाचं कुठे नुकसान व्हायचं कामामध्ये. आणि म्हणजे आजकालची लोक पण तशी विचार करतात की गणेश उत्सव साजरा करतात, सर्व मंडळ खूप चांगल्यापैकी साजरा करतात. पण गणेश उत्सव म्हणजे विसर्जनच्या दिवशी मूर्त्या ते लोक किनाऱ्यावरती सोडून जातात. सो अशी जी लोक जी विचार करतात, तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांना आम्हाला एवढंच सांगायचं वाटतं की म्हणजे आपण एवढ्या निष्ठेने आणि श्रद्धेने आपण त्या देवाची पूजा करतो. मग ते आपण जेव्हा विसर्जनाला जातो तेव्हा ती मूर्ती पूर्णपणे विसर्जन झाली की नाही हे त्यांनी नीट व्यवस्थित बघायला पाहिजे. जसं की आम्ही सुद्धा आमच्या मंडळात मूर्ती आणतो, पण ती जेव्हा विसर्जन होईपर्यंत पूर्ण आपण त्या कार्यकर्ता सगळे रात्रंदिवस जागरण करून आपण त्या विसर्जनच्या ठिकाणी उपस्थित असतो. तेव्हा आपण ती मूर्ती अशी पाण्यात सोडून येत नाही. पण आता काही मोठ्या मूर्तीचे काही पण जेव्हा व्यवस्थित विसर्जन होत नाहीत, तर त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने विसर्जन करण्याची त्या लोकांनी वेगळ्या प्रकारे विसर्जन करण्याची हे घातली पाहिजे, की जेणेकरून त्या मूर्त्या व्यवस्थित विसर्जन होतील आणि म्हणजे म्हणजे आपल्या भावनेला कुठे हे बसणार नाही. दादा माझा असा प्रश्न आहे की आताचे जे करंट मूर्तिकार आहेत तुमच्या मंडळाचे, तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते ज्या प्रकारे आम्ही 3-4 वर्षापासून विशाल रांजणकर आमची मूर्तीकार, त्यांच्याकडनं आम्ही मूर्ती घेतो. तर ते ज्या प्रकारे आम्हाला मूर्ती बनवून देतात आहेत गेल्या 3-4 वर्षामध्ये, म्हणजे ते कसं आता बाहेरचा कोणी आलं फक्त आतमध्ये मंडपात आमच्या आल्यानंतर तो प्रसन्न होऊन जातो. मूर्तीकडे बघता क्षणी ते एकदम प्रसन्न वाटतं. तर ती आम्हाला त्याच्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट वाटते. आणि दादा जसं आपण बघित आलो की गेल्या वर्षी तुमची मूर्ती खूप सुरेख होती. सो दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षी जसं मूर्त्या असतात तुमच्या, ते थीम कशी डिसाईड होते मूर्ती आणि एकच पोजमध्ये तुम्ही आणता मूर्ती. तर ते म्हणजे असं कधी वाटलं नाही की आपण मूर्तीची जी पोज आहे ती चेंज करावी किंवा काही युनिक करावं? यावर्षी आम्ही करतोय थोडी युनिक, पण दरवर्षी कसं आमचं कार्यकर्ते म्हणजे सभासदांची एक मीटिंग होते सर्व कार्यकर्त्यांची, आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व मिळून ते डिसिजन घेतो की कशा प्रकारे यावर्षी काय करायचं काय नाही. ते डिसिजन सगळ्यांचे असतात, असं कोणाचं काय असतं. आणि मला हे विचारायचं आहे की पुढच्या काही वर्षात तुमच्या मंडळाचं म्हणजे तुम्ही विजन काय पाहता तुमच्या मंडळासाठी? विजन म्हणजे आता कसं आहे, तुम्ही आता मुंबईवर बघता सगळं की कसं म्हणजे आमचं विजन काय आहे की आमच्या मंडळामध्ये जो पण माणूस जावा तो प्रसन्न होऊन जातो बाहेर पडतो. कारण आता तुम्ही बहुतेक आपण व्हिडिओज वगैरे पण बघितले की कुठल्या मंडपामध्ये जातात त्या लोक, त्यांना ढकललं जातं, ते हे करताना पाया पडायला देत नाही. एकतर ते 2-2 दिवस तिथे लाईन लावतात, 3-3 दिवस लाईन लावून तिथे जातात. त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर जे वागणं होतं तशा प्रकारे आमचं इथे कधी होऊ नये. आमच्या इथे जो पण फक्त येतो तो येतो, अकवावर फोटो काढतो, जे पण त्याला वेळ घालवायचा असतो तो घालवतो, तो प्रसन्न होऊन राहिलो. तेच आम्हाला पुढे पण चालवायचं आहे. पुढच्या पिढीने तेच फॉलो करायला पाहिजे. तेच आता विचार. आणि म्हणजे सर्वात मेन प्रश्न म्हणजे यावर्षी अंधेरीच्या मोरयामध्ये नवीन काय बघायला भेटेल आम्हाला? यावर्षी तुम्ही या बसायला. आता आताच आम्ही ते रिव्हील नाही करू शकत. तुम्ही या यावर्षी नक्की टीमला घेऊन, तर तुम्हाला कळेल. 30 ऑगस्टला आगमन आहे, त्यावेळेला तुम्ही नक्की भेट द्या. आणि आता म्हणजे माझा म्हणजे शेवटचा प्रश्न असा आहे की असं जे अपकमिंग मंडळ आहेत, जे म्हणजे छोटे मंडळ आपण बोलू शकतो, त्यांना तुम्ही अशी काय ऍडवाइस द्याल ज्याने त्यांचं मंडळाची ग्रोथ होईल? ऍडवाइस म्हणजे तुम्ही कार्यकर्त्याला जपायला शिका.
सर्वात महत्व तुमचं मंडळ मोठा पुढे घेऊन जाणारा कार्यकर्ता. तर तुम्ही त्याच्यात आता बहुतेक त्याच गोष्टी होतात आहे सगळीकडे की बाबा यंग कार्यकर्ता आहे तर त्याला आता कोणाला डिजेस पाहिजे, कोणाला स्पीकर पाहिजे असतं. तर प्रत्येक गोष्ट आपण पूर्ण नाही करू शकत. त्याला आहे भरपूर गोष्टी. आमचे पण मंडळाचे कार्यकर्ते आहेत. तर त्यांनी 100 आमच्याकडे डिमांड केले, आम्ही 80 तरी ट्राय करतो त्या पूर्ण व्हावं. कारण यंग जनरेशन म्हणजे कसं की सध्या मोबाईल मध्ये व्यस्त असते. यंग जनरेशन गेमिंग मध्ये बिझी असतात. तर त्यांना आपण मंडळात कसं आणू शकतो हे आधी त्यांनी विचार केला पाहिजे. आणि जर ते मंडळात येत नसतील तर ते मोबाईलवरती काय करू शकतात, जसं की सोशल मीडिया आहे, रील्स आहेत, अशा वेगवेगळ्या. आता जसं तू पॉडकास्ट करतोय तसे काही कार्यकर्ते असे पण आहेत की त्यांना त्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यांना मंडळात येण्यासाठी इंटरेस्ट नाही, पण त्यातून ते आपलं मंडळ कसं उंचावरती नेऊन ठेवू शकतात ते हे नक्कीच त्यांनी लक्ष बघितलं द्यायला हवं. पाहिजे. कारण कसं आजची नवीन पिढी त्यांना आता कुठल्या तरी मोठ्या त्यांच्या हिशोबाने हा बाबा मोठं नावाजलेलं आहे तिथे जाऊन जर मी तिथे जाऊन सेल्फी टाकला माझा आणि पोस्ट केला तर माझं किती नाव होईल. पण ते हे विचार नाही करत की त्या मंडळाचा कार्यकर्ता तुम्ही स्वतःच्या मंडळात आणू शकता का, ते पण नाही करू शकत. तुम्ही आपलं मंडळ मोठं करायला बघा. तुम्ही दुसऱ्याच्या इथे जाऊन त्यांचा मंडळ जे मोठं करताय तिथे गेल्यानंतर तुम्हाला आणि विचारतो कोण, तर तुम्ही कुठल्या तरी कोपऱ्यात उभे राहणार, तिथे तुम्ही फोटो काढून येणार, तुमचा तिथे काही संबंध पण नसतो. ते तुम्ही आपल्या इथे तुम्हाला जिथे माणसं ओळखतात तिथे तुम्ही त्यांना प्रसिद्ध करा. म्हणजे ऍज अ अध्यक्षपद तुम्ही आता आहात, तुम्हाला वर्ष झाले असेल खूप अध्यक्षपद. सो तुम्हाला असं काय वाटतं की अध्यक्षपद हा मेन म्हणजे त्या गोष्टीची जबाबदारी काय आहे मंडळासाठी? जबाबदारी म्हणजे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी असते. की कुठली मेन म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांवरती भरोसा दाखवा. त्यांनी जर कोणती त्याला तुम्ही त्यांना एक काय दिलं का त्यांच्याकडनं भलेही ती चूक झाली की तुम्ही स्वतःवरती तुमची जिम्मेदारी घेऊन तुम्ही एक्सेप्ट करा की बाबा मी दिली माझ्याकडून, त्याच्यावरती काय टाकू नका. जे काय त्याच्यामध्ये त्याचा कसं कॉन्फिडन्स त्यांचा पण वाढेल. जे काय तुम्ही म्हणजे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्या. म्हणजे अध्यक्षपद हे म्हणजे अध्यक्ष असं आपण म्हणतो की अध्यक्ष पद आहे, पण ते अध्यक्षपद निभावणं म्हणजे खूप कठीण गोष्ट असते. कारण की गणपती आगमन पासून विसर्जनापर्यंत त्या अध्यक्षाला सगळ्यांची जबाबदारी घ्यायची असते. ते जवळपास कार्यकर्ता म्हणा, पोलीस स्टेशन म्हणा, फायर ब्रिगेड म्हणा, ट्रॅफिक म्हणा, तर सगळी जिम्मेदारी त्याच्यावरती असते. तर मंडळी आजचा हा सुंदर संवाद इकडेच संपतो. तर दादा आभारी आहोत आम्ही तुमचे की तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि खूप छान वाटलं तुमच्या मंडळाची जर्नी ऐकून. तर मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा मंडळ कुठला आणायचं आहे. तर भेटूया एका नवीन मंडळासोबत एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.